नमस्कार सर्वांना, स्वागत करते आपल्या हरिप्रिया यूट्यूब चॅनलवर। आजचा आपला टॉपिक आहे हरतालिका हे व्रत कसे करावे, कशा पद्धतीने या व्रताची मांडणी करावी, पूजा कशी करावी आणि उपवास कसा पकडावा याची डिटेल माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। त्या अगोदर चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा। पूजेसाठी लागणारे साहित्य: चौरंग, रांगोळी, तांदूळ, पाण्याचा कलश, ताम्हण, पळी, पंचपात्र। गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी म्हणजे भाद्रपद शुद्ध तृतीयेला हरतालिका असे म्हणतात। या दिवशी मुली व सुवासिनी सुवासिक तेल लावून स्नान करतात। स्नान केल्यानंतर स्वच्छ केलेल्या जागेवर एका जागी चौरंग ठेवावा। रांगोळी काढून केळीच्या खांबांनी चारही बाजूंनी सुशोभित केलेल्या चौरंगावर वाळू आणून पार्वती आणि सखीसह शिवलिंग स्थापित करावे। उजव्या बाजूस तांदळाच्या एका ढिगावरील सुपारीवर गणपती मांडावा। समोर 5 विडे मांडून तेथे सुपारी, खारीक, बदाम, नाणे, फळ ठेवावे। असे एक खणी सामान त्या विड्याच्या पानावर ठेवावे। आता आपण पूजेची मांडणी बघितली, त्यानंतर पूजा कशी करावी ते आपण बघूया। सर्वप्रथम स्वतःला हळद कुंकू लावून देवासमोर विडे ठेवावे। अक्षदा, हळद कुंकू वाहून मनोभावे नमस्कार करावा। घरातील वडीलधाऱ्या मंडळींना नमस्कार करून नंतर पूजेला प्रारंभ करावा। पूजा करण्यापूर्वी दिव्यांची पूजाही करावी। सर्वप्रथम गणपतीची आणि नंतर महादेव व सखी पार्वतीची षोडशोपचार पूजा करावी। पूजा केल्याच्या नंतर धूप दीप नैवेद्य दाखवून पत्री वाहावी। हरतालिकेच्या पूजेत जी पत्री वाहतात त्यांचे क्रम असे आहेत: सुरुवातीला बेल, आघाडा, मधुमालती, दुर्वा, चाफा, कण्हेर, बोर, रुई, तुळस, आंबा, डाळिंब, धोत्रा, जाई, मारवा, बकुळ, अशोकाची पाने वाहावी। नंतर मनोभावे प्रार्थना करावी। कुमारिकेने इच्छितत वर मिळविण्यासाठी तर सुवासिनीने अखंड सौभाग्य लाभू दे अशी प्रार्थना हरतालिका मातेला करावी। दिवसभर कडकडीत उपोषण करावे। शक्य नसल्यास फलाहार करावा। या दिवशी आगीवर बनवलेली कोणताही पदार्थ खात नाहीत। नंतर रात्रभर झिम्मा, फुगडी, टिपऱ्या, गोफ इत्यादी खेळ खेळत जागरण करावे। हे व्रत पूर्ण दिवसाचे असते। हे व्रत रात्री सोडायला चालत नाही। या व्रताचे पारणे दुसऱ्या दिवशी करावे लागते। त्यामुळे त्या पूजेला षोडशोपचार पूजा करून त्याच्यावर तांदूळ अर्पण करून देवाला नैवेद्य दाखवून भाजीपोळीचा नैवेद्य दाखवून नंतर या व्रताची उत्तर पूजा करावी लागते। हरतालिका पूजा करते वेळी उमा महेश्वर देवताभ्यो नमः या मंत्राचे पठण करावे। असा होता आजचा आपला हरतालिका पूजनाचा व्हिडिओ। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा।